पिंपरी डिक्कर रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा टाळे ठोको आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा। अकोट तालुक्यातील आलेगाव ते पिंपरी डिक्कर हा रस्ता मागील सुमारे 20 वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून ग्रामस्थ, शेतकरी तसेच शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा 8 दिवसात गावकऱ्यांना सोबत घेऊन बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आलेगाव ते पिंपरी डिक्कर या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहतूक करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाताना अडचणी निर्माण होत आहेत। शेतकऱ्यांना शेतमाल, कापूस व अन्नधान्य वाहतूक करताना त्रास सहन करावा लागतोय। तसेच एखाद्या तरुणाला विशेष प्रसूतीसाठी या रस्त्यानं दवाखान्यात नेताना मोठा धोका निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केलंय। गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित असून संबंधित बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। येत्या 8 दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, तालुका अध्यक्ष गणेश गावंडे, प्रवीण डिक्कर, रोहित डिक्कर, पवन भगत, किशोर मणतकर, किशोर गावंडे, पवन डिक्कर, आनंद डिक्कर, आकाश डिक्कर, कपिल डिक्कर, प्रद्युत्र डिक्कर, मंगेश डिक्कर, शिवदास चिकटे, विक्की भगत, प्रदीप काठोले, शंतनू डिक्कर, केशव राक्षसकर, पियुष अबगड, राहुल तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.